ठीक आहे, काहीच नाही यामध्ये. सिंपल आपण रेक्टँगल एलिप्स टूल घेऊ, शिफ्ट आणि ऑल्ट दाबायचं. आलं हे, याचा फील घेतो नन, याला करतो ट्रान्सफॉर्म. झालं, आलं हे. आणि याचीच एक काय करतो, याला कलर देतो तो ग्रे वाला. ठीक आहे. आता काय करतो, पाथ मध्ये जातो, ए प्रेस करायचं, पाथ सिलेक्शन टूल येतं, त्याला कंट्रोल सी करतो, कंट्रोल व्ही करतो, तो पाथ तिथेच कॉपी पेस्ट होतो. आणि याला शिफ्ट आणि ऑल दाबून छोटं करतो. आलं लक्षात. आणि याला काय करतो की इथे ऑप्शन्स असतात, याला सबट्रॅक्ट फ्रॉम शिफ्ट करतो. आली तेवढी रिंग, क्लिअर आहे. त्यानंतर कीबोर्डचे बटन जे दाबता हो त्यासाठी तो हे झालं. त्यानंतर पाथ सिलेक्शन टूल मध्येच जातो, कंट्रोल सी करतो आणि अजून एक शेप बनवतो. क्लिक केलं की शेप लेअर येते, यावर कंट्रोल व्ही केलं. हा उलटा झाला, कंबाईन शेप करतो याला. आलं हे. आणि ए मध्ये जाऊन फिल जो आहे याचा तो नन करतो. हा शेप व्यवस्थित मॅच करून घ्या. यालाच काय करतो की ए करतो, पाथ सिलेक्शन टूल, कॉपी, पेस्ट, शिफ्ट आणि ऑल्टनी छोटा करून घेतला. ठीक आहे. आणि याच्यामध्ये फिल जो आहे तो इथला फिल घेऊन घेतला. सेकंड वाला जो आहे त्याला सबट्रॅक्ट करा. चेक कराल, इथला बॅकग्राऊंड ब्लॅक घेतो आता. बनतं एवढं. ठीक आहे, एवढं बनलं. त्यानंतर पुन्हा इकडे या, या दोघांनाही पकडा, ऑफ करा. हा डब्ल्यू जो आहे आता तो तुम्ही त्या शेप मधून सबट्रॅक्ट करता की नवीन बनवता हे तुमच्यावर आहे. ठीक आहे, नवीन बनवायचं झालं तर मला काय करावं लागेल, हा जो अंदरचा शेप घेतला ना, याला पकडा आणि याला ठेवतो कंबाईन शेपवर. ठीक आहे, कंबाईन सबट्रॅक्ट समजून येत आहे तुम्हाला कसं काम करतं. याला फिल नन केला. आता काय करतो, याच्यातून मी बनवतो पेन टूलने. ठीक आहे, एवढं आपण बनवलं. कसं काय दिसतं ते पाहून घ्यावं लागेल आपल्याला. असं दिसतंय, हे सबट्रॅक्ट आहे. इंटरसेक्ट करतो, एक्सक्लूड करतो, नाही होत, कंबाईनच करतो. हा एक आय थिंक वेगळा शेप बनला आपल्याला. या शेपवर टाकायचं होतं याला. या शेपला पण फिल ऑन करतो. ठीक आहे. हा जो पाथ घेतलाय या पाथला पकडा, कंट्रोल एक्स करतो आणि यावाला जे पाथ आहे याच्यावर पेस्ट केलं आणि याला करतो सबट्रॅक्ट. उलट होऊन जाईल. इंटरसेक्ट याच्यावर नाहीच, ते वेगळंच करायला लागेल. याला काय करू आपण, हे असंच राहू द्या अंडू करून एका वेगळ्या लेअरवर. इथे वेगळी लेअर बनली याची. आणि हे जे बनवलं होतं ना आपण, याच्यामध्ये जो दुसरा शेप आहे या पॉइंटला डिलीट करून घ्या. हा जो दुसरा वाला पाथ आहे या पाथला कोणता सबट्रॅक्ट वर ठेवतो. आलं ते आता बरोबर. कलर लागेल त्याच्यात, थोडेसे व्हायब्रंट घ्या म्हणजे समजून येईल तुम्हाला. ठीक आहे, जर रेफरन्स बघाल तुम्ही तर असं काही बनलेलं आहे. आता इथे वरती हे ओव्हरलॅपिंग होत आहे थोडंसं, ते ऍडजस्ट करावं लागेल आपल्याला. ठीक आहे, हे झालं. इथे ऑन केलं याला. याला काय करून टाकायचं, याच्या खाली टाकून द्यायचं, तर ते सरळ सरळ ऍडजस्ट होऊन जातं. पेंटून घेतला. एक काम करू शकतो आपण, ही जे लेअर आहे हिच्यावर कंबाईन शेप करतो. तर आता काय होणार, जे पण मी बनवतो ते त्या सेम लेअरवर चाललं.
येईल थोड्या वेळासाठी काय करू? जमलं. आणि एक आपल्याला सर्कल अजून पाहिजे. हा जो आहे ना, कॉपी करतो, पेन टूल घेतो, इथे क्लिक करतो आणि पेस्ट करतो. आणि हा सबट्रॅक्ट वर आहे की कशावर आहे ते पहा. याला कंबाईन शेपवर टाकतो. ठीक आहे. आणि याच्यात जाऊन याच्यावर टाकतो ग्रेडियंट ओव्हरले. ग्रेडियंट ओव्हरले मध्ये करतो लिनियरच्या जागी रेडियल. रेडियलला करतो रिव्हर्स. आलं. कलर तो ब्लू वाला टाका लागेल, बाकी पूर्ण आलं. ठीक आहे. या सगळ्या तिघांनाही पकडतो आणि यांना करतो कलर हा ऑफ व्हाईट वाला. ठीक आहे. आणि बॅकग्राऊंड जर तुम्हाला पाहिजे की ब्लू वाला पाहिजे तसं, तर याच्यामध्ये या, ग्रेडियंट ओव्हरले मध्ये या, कलर मध्ये जा. कलर मध्ये इथे आलं. थोडंसं डार्क पाहिजे असेल तर डार्क घेऊन जा. एक्झॅक्ट अप्रॉ मतलब म्हणजे एक्झॅक्ट जशाल तसा पाहिजे असं काही जरुरी नाहीये. तुम्ही दुसरा घेऊन पण थोडासा ऍडजस्ट करू शकता. बनला आपले लोगो. कुठे कुठे गॅप्स आहे इथे व्हाईट कलरचं काय आलं हे. अच्छा, व्हाईट कलरचा रेफरन्स लोगो आहे. ठीक आहे. सो तुम्ही चेक करू शकता, याला म्हणतात लोगो ट्रेसिंग. म्हणजे एक्झिस्टिंग जे लोगो आहे बनलेले, त्या बनलेल्या लोगोला ट्रेस करता. नवीन म्हणजे आपण एक दोन मेथड सांगितले तुम्हाला, एक स्क्रॅच पासून बनवायची सांगितली आणि एक ही आपली याची सांगितली की जी आपल्याला शेप्स क्रिएट करावं लागेल, ग्रेडियंट टाकावं लागेल. आता कसं आहे की हे खूप फ्लॅट वाटत आहे ना, तर याच्यासाठी काय करू शकतो आपण, की याला डबल क्लिक करा, बेवेल एम्बोस द्या. ठीक आहे. बेवेल एम्बोस, साईज चेक करा, सॉफ्टनेस चेक करा, डिस्टन्स बघा. ठीक आहे. हे आलं थोडंसं डेप्थ वालं. हे जे डब्ल्यू आहे आता, हे या दोघांना ग्रुप करतो मी आणि या दोघांनाही डबल क्लिक करून बेवेल एम्बॉस देतो. आली डेप्थ. तुम्हाला केवढं पाहिजे तेवढं बघा, त्या हिशोबाने ऍडजस्ट करा. आता हे जे ओपन पार्ट्स आहे ना, यांना काय करतो मी, झालं ब्लेंड. हे थोडंसं तेडं झालं. ठीक आहे. इथले जे आहे हे पण पकडा, यालाही थोडस ऍडजस्ट करा. आलं. जमलं बघ व्यवस्थित लोगो आपल्याला. तर ट्रेसिंग आहे, चोरीचं काम आहे पूर्ण. बट कसं आहे की ट्रेसिंग पण यायला पाहिजे तुम्हाला. जसं आता मी जे तुम्हाला कालचं टॉपिक दिलं, आज ते मगाशी कॅरेक्टर्स दाखवले, ते ट्रेसिंगच काम आहे. कॉपी पेस्ट तुमची क्रिएटिव्हिटी काही वाढत नाहीये, पण तुमच्या हातात टूल बसत आहे. पेन टूल झाला. आता जसं यामध्ये मी सर्वात पहिले तर आपण ग्रेडियंट्स वापरले, त्यानंतर शेप ब्लेंडिंग वापरलं, त्यानंतर तुम्ही लेअर स्टाईल्स वापरल्या. ठीक आहे. तर याने काय होतं की आपले जे टूल्स आहे ना, त्या टूल्सची प्रॅक्टिस होऊन जाते. म्हणून हे बेसिकली अशा टाईपचे. आता जाऊन तुम्ही दोघे पण ओक्सागनचा लोगो नका घेऊ, दुसरा कोणता तरी घ्या ज्याच्यामध्ये डेप्थ येईल. जसं मर्सिडीजचा लोगो घ्याल तुम्ही. याचा जो हा लोगो येतो ना, याच्यात पण खूप सारे ग्रेडियंट्स आहे. ओपन इमेज विंडोचा. ठीक आहे. So, हे तुम्ही बनवून बघू शकता. बाकी अजून काही क्वेरी? क्विक सिलेक्शन नाही होत.
एकदा मला घरी बसून नाही का याचा ऍक्सेस द्या.